जर मूल चुकलं आणि आपण त्याच्या अंगावर ओरडलो, तर बरेच वेळा पालकांना वाटतं, की मग ते चूक ती पुन्हा करणार नाही. तर असं होतच नाही. मग इनफॅक्ट पुढच्या वेळी ती गोष्ट करताना ते मूल घाबरतं. कारण त्याला दडपण असतं, की आपण चुकलो नाही पाहिजे आणि आपण चुकलो तर परत आपल्याला ओरडा खायला मिळेल. ह्या तणावाखाली ते प्रत्येक गोष्ट करायला लागतं. हल्ली बरेच पालक अनुभूतीमध्ये येतात आणि येतात तेव्हा त्यांना तक्रार असते, की आमचं मूल सारखं चुका करतं आणि ते चुकूच नाही अशी कुठेतरी त्यांची अपेक्षा असते. मुलं पण बरेच वेळा हल्ली सांगतात, की आम्ही चुकलो, की पालक खूपच आम्हाला धारेवर धरतात आणि चूक होऊ नये याचा खूप ताण येत असतो. तर मित्र-मैत्रिणींनो याबद्दल सगळ्यांनीच आपण जागरूक राहिलं पाहिजे. मुळातच जी गोष्ट चुकून घडते त्यालाच चूक म्हणतात. कोणी मुद्दामून करतं म्हणून त्याला चूक म्हणत नाहीत. आणि ज्यावेळी चुकतं मूल, तेव्हा आपण कसं त्याच्याशी बिहेव करतो, त्याच्याशी त्या सिच्युएशनमध्ये कसं डील करतो, हे खूप महत्त्वाचं आहे. जर एखादं मूल चुकलं आणि त्यावेळी आपण त्याच्यासाठी एक स्ट्राँग सपोर्ट सिस्टम म्हणून उभं राहिलो, म्हणजेच ते का चुकलं हे पहिलं समजून घेतलं. नक्की काय चुका झाल्या, ह्या त्याच्याबरोबर डिस्कस केल्या आणि त्या अगदी शांतपणे समजून घेण्याच्या जर एकंदर माइंडसेटनी ते सगळं सिच्युएशन डील केली, तर आपोआपच मुलाचा पण आत्मविश्वास वाढायला लागतो. कारण जर आपण त्याचा योग्य पद्धतीने ॲनालिसिस केलं, योग्य पद्धतीने इंट्रोस्पेक्ट केलं, तर काय चूक झाली हे आपल्याला कळतं आणि चुकीतनं आपण शिकू शकतो. परंतु जर मूल चुकलं आणि आपण त्याच्या अंगावर ओरडलो, तर बरेच वेळा पालकांना वाटतं, की मग ते चूक ती पुन्हा करणार नाही. तर असं होतच नाही. मग इनफॅक्ट पुढच्या वेळी ती गोष्ट करताना ते मूल घाबरतं. कारण त्याला दडपण असतं, की आपण चुकलो नाही पाहिजे आणि आपण चुकलो तर परत आपल्याला ओरडा खायला मिळेल. ह्या तणावाखाली ते प्रत्येक गोष्ट करायला लागतं आणि ज्या वेळी अशा चुका होतात, त्यावेळी त्या मग लपवण्याकडे त्या मुलांचा कल जातो. कव्हर अप करायला लागतात ते मिस्टेक्स. कारण आपली चूक जर पालकांना कळली, तर पालक आपल्याला ओरडतील या भीतीपोटी त्या चुकांवर ते पांघरून घालायला लागतात आणि मग ती चूक सुधारणं खूपच अवघड होतं. आयुष्यात जर आपल्याला मोठं मोठं म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये इव्हॉल्व व्हायचं असेल, तर आपल्याला चुकांमधनंच शिकावं लागतं आणि जितके वर्ष आपण प्रॅक्टिस करू, तितक्या मग आपोआपच चुका कमी व्हायला लागतात आणि मग आपल्याला एकंदरच जे काही कार्य करत असतो, त्याच्यावर पकड येते. सो चूक होणं हे अजिबात चुकीचं नाही आहे, पण ती चूक न स्वीकारणं हे जास्त चुकीचं आहे. त्यामुळे आपण याबद्दल जागरूक राहूया. काही शंका असतील, कशा पद्धतीने चुका डील अधिक इफेक्टिव्हली करायच्या, हे जर तुमच्या घरात कुठली एखादी स्पेसिफिक केस असेल आणि त्याबद्दल चर्चा करायची असेल, तर अनुभूतीमध्ये संपर्क साधा. निश्चितपणे आपण त्यावर योग्य तो मार्ग काढू, योग्य त्या दिशेने पावलं टाकू. विश यू ऑल द बेस्ट.